चला तर आज आपण जाणून घेऊयात नाथ संप्रदायातील आदिदीप, हठयोगाचे जनक, दैवी ज्ञानाचे स्वरूप श्री मच्छिंद्रनाथांची जन्मकथा. ही कथा आहे दैवी ज्ञान कसे उतरते आणि ब्रह्मतेजातून सिद्धाचा जन्म कसा घडतो याची. कैलासावर दिव्य शांतता पसरली होती. महादेव गहन समाधीत तल्लीन होते. पार्वती माता त्यांचा शोध घेत होती. नारद मुनी आले. योगदृष्टी लावून त्यांनी शिव कुठे आहेत ते शोधले. शिवांना जागवण्यासाठी पार्वती मातेनं बिल्लिनीचा वेश घेतला. तिने मधुर नृत्य आणि संगीताने शिवाच्या समाधीला स्पर्श केला. शिवांनी स्मित करत डोळे उघडले आणि विचारले, शाबरी, तू मला समाधीतून का जागवलंस? ती म्हणाली, समाधीचं गूढ जाणून घ्यायचं आहे प्रभू. शिव उत्तरले, हे रहस्य मी तुला सांगेन, पण निर्जन स्थळी. काही काळानंतर शिव पार्वती यमुनेच्या पवित्र तीरावर आले. तेथे शिव शाबरी भाषेत अद्वैत समाधी, योगचक्र यांचे गूढ सांगू लागले. शिवाच्या मुखातून निघणारा दिव्य ज्ञान, ओंकाराची लय, ध्यानाची प्रकाश रेषा, ज्ञानाचा स्पर्श, हा नाद आकाशातून उतरला आणि यमुनेच्या पाण्यात ब्रह्मतेज बनून मिसळला. त्या क्षणी नदीत एक पवित्र मत्स्य पोहत होती. तिने ते ब्रह्मतेज गिळले. त्या तेजात कवी नारायणांचा आत्मांश जीवस्वरूपाने विलीन झाला. तेज गर्भात रूपांतरित झाले आणि त्या मत्स्येच्या उदरात एक दिव्य तत्व वाढू लागले, जो पुढे बनला महायोगी मच्छिंद्रनाथ. शिव पार्वतीला विचारतात, माझ्या उपदेशाचं सार काय? आणि नदीतून आवाज उमटतो, सर्वत्र एकच ब्रह्म आहे. शिव आनंदित झाले. त्यांनी जाणलं, हा आवाज एका सिद्ध आत्म्याचा आहे. शिव म्हणाले, मच्छिंद्रा, योग्य काळी दत्तात्रेयांच्या स्वरातून हीच अद्वैत दीक्षा तुला प्राप्त होईल. आणि त्यांनी अजन्मा सिद्धाला हठयोगाचे रहस्य, प्राण, नाड्या, चक्राचा मार्ग आशीर्वाद रूपाने अर्पण केला. पौर्णिमा आली. चंद्रप्रकाश नदीवर प्रसरला. त्या दिव्य क्षणी मत्स्येने गर्भास मुक्त केले. पाण्यातून प्रकट झाला तेजस्वी, दैवी, प्रकाशमय बालक श्री मच्छिंद्रनाथ. जगात योगाचा प्रथम दीप प्रज्वलित झाला. नाथ परंपरेचा उगम घडला. ह्या कथेतून आपल्याला शिकवण मिळते की जे ऐकतो त्याचं प्रतिबिंब आपण बनतो. मच्छिंद्रनाथांनी गर्भात असतानाच शिवाचा उपदेश ऐकला आणि त्यांचा स्वभाव, ज्ञान, जीवनमार्ग त्याच उपदेशातून तयार झाला. आपण रोज जे काय ऐकतो, पाहतो, विचार करतो तेच आपण बनतो. आवाज, विचार, वातावरण मन घडवत असतं. यातून दुसरी शिकवण म्हणजे ज्याला जग फेकून देईल त्यातही दैवी बीज असू शकते. मच्छी एक साधी मासोळी होती. कोणालाही तिच्यात दैवी गर्भ वाढलेलं असं वाटलं नव्हतं. ही शिकवण सांगते, देवाची निवड साध्या दुर्लक्षित तिरस्कृत रूपांमध्येही असू शकते. कधीही कोणाला कमी समजू नका. ज्यात आपण दैवित्व पाहत नाही, देव त्यातच प्रकाश निर्माण करतो. ओम मच्छिंद्राय नमः. ही होती श्री मच्छिंद्रनाथांची दैवी जन्मकथा आणि जीवन शिक्षा. पुढे आपण ऐकणार आहोत श्री गोरक्षनाथ महाराजांची जन्मकथा आणि जीवन शिक्षा. नाथ संप्रदायातील दिव्यसिद्ध अमरयोगी हठयोगाचे महामहर्षी श्री गोरक्षनाथ महाराजांची जन्मकथा. ही कथा आहे विश्वास, श्रद्धा आणि गुरुकृपेने घडणाऱ्या दैवी चमत्काराची. सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज भारतभर भ्रमण करत होते. एकदा ते बंगालातील चंद्रगिरी गावी पोहोचले. त्याच गावात सर्वोपदयाळ, वशिष्ठ गोत्री, धर्मपरायण आणि त्यांची पत्नी सरस्वती, रूपवती, सद्गुणी पण दुःखी, कारण तिला अपत्य नव्हते. मच्छिंद्रनाथ त्या घरासमोर उभे राहिले आणि म्हणाले, अलख निरंजन, भिक्षा द्या. सरस्वतीबाई बाहेर आल्या. तिने त्यांना आसन दिले, भिक्षा दिली आणि आपल्या दुःखाची कहाणी सांगितली. महाराज, मला संतती नाही, काय उपाय असेल तर सांगा. ती त्यांच्या चरणी कोसळली. गुरूंचे हृदय करुणेने भरून आले. मच्छिंद्रनाथांनी सूर्यमंत्राने विभूती मंत्रून तिला भस्म दिले आणि म्हणाले, हे भस्म नुसतं भस्म नाही, हे हरिनारायण स्वरूप सूर्यतत्व आहे. रात्री निसताना खा,
तुझ्या उदरी तेजस्वी पुत्र येईल. 12व्या वर्षी मी स्वतः येऊन त्याला उपदेश देईल. सरस्वती आनंदाने भरली. तिने भस्म पदरात बांधले. सरस्वती शेजारणींकडे गेली. तिने आनंदाने सांगितले, मलाही मुलगा होणार. नाथांनी आशीर्वाद दिला. पण शेजारणी हसू लागल्या. अगं मूर्ख, धुळीने कुठे मुलं होतात? या शब्दांनी तिच्या मनात शंका निर्माण झाली. श्रद्धा ढासळली आणि तिने ते पवित्र भस्म गायीच्या शेणाच्या उकिरड्यात टाकून दिले. 12 वर्षे लोटली. मच्छिंद्रनाथ पुन्हा चंद्रगिरी गावात आले. ते त्या घरासमोर उभे राहिले. सरस्वती बाहेर आली. नाथांनी शांतपणे विचारले, तुझा मुलगा कुठे आहे? सरस्वती लाजत म्हणाली, मला मुलगा झाला नाही. आपण जो भस्म दिला होता तो मी वापरला नाही. नाथ म्हणाले, खोटे बोलू नकोस. मी तुला सूर्यतेज दिले होते, ते कुठे टाकलेस? सरस्वती रडू लागली. महाराज, मी ते शेणाच्या गोठ्यात टाकले. नाथ थोडे क्रोधित झाले, पण करुणा जास्त होती. सरस्वतीने ठिकाण दाखवले. गुरूंनी जमिनीकडे पाहिले. त्यांनी जोरात पुकारले, हे प्रतापवंता हरिनारायणा, जर तू गौऱ्यात असलास तर बाहेर ये. आणि अचानक शेणाच्या ढिगाऱ्यातून आवाज आला, गुरुराया, मी येथे आहे. ढीग मोठा आहे, मला बाहेर काढा. ही दैवी घटना पाहून सरस्वती थरथरली. नाथांनी खाच उकरली आणि तिथून बाहेर आला तेजस्वी सूर्यप्रकाशासारखा दीप्तिमान बालक. गुरूंच्या नजरेत प्रेम आणि गौरव. मच्छिंद्रनाथ म्हणाले, गौऱ्यातून जन्म झाल्याने तुझे नाव गोरक्ष असेल. तो बालक नम्रतेने म्हणाला, आदेश. नाथांनी त्याला आपल्याबरोबर घेतले आणि म्हणाले, तू सिद्ध होशील. जग तुझ्या तपशक्तीबरोबर नतमस्तक होईल. गुरूंनी त्याला शाबरी विद्या, अस्त्रविद्या, हठयोगाचे मूलतत्व, अमनस्क योग, सिद्धांत पद्धती यात पारंगत केले. गोरक्षनाथांनी तपशक्तीने चिरंजीवित्व प्राप्त केले. ते पुढे गिरनार पर्वत, दत्तात्रेय आश्रम, हिमालय, नेपाळमधील पशुपतीनाथ क्षेत्र येथे दीर्घकाळ तप करत राहिले. गोरखपूर येथील भव्य मंदिर आजही त्यांच्या शक्तीने प्रकाशित आहे. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की विश्वास असेल तर चमत्कार जन्मतो. सरस्वतीने विश्वास ढासळला आणि वरदान व्यर्थ गेले. श्रद्धा असेल तर देवाची कृपा नक्की फल देते. ओम गोरक्षनाथाय नमः. ही होती दैवी सिद्ध श्री गोरक्षनाथ महाराजांची जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत जालिंदरनाथ महाराजांची अग्निजन्माची पवित्र कथा आणि जीवनशिक्षा. नाथ संप्रदायातील दिव्यसिद्ध अग्नितत्वाचे पुत्र गुरु दत्तात्रेयांचे शिष्य चैतन्य स्वरूप योगी श्री जालिंदरनाथ महाराज, त्यांच्या अद्भुत अग्निजन्माची पवित्र कथा जी नाथ परंपरेतील तोंडी परंपरा आणि वैदिक पौराणिक संकल्पनांशी सुसंगत आहे. हस्तिनापूरचा राजा बृहद्रव एक महान सोमयज्ञ आरंभून होता. यज्ञकुंड प्रज्वलित, ऋषीमुनींचं संमेलन, मंत्रोच्चाराची लय, सर्वत्र पवित्र तेज पसरणे. यज्ञाचा प्रसाद म्हणून महर्षी विभूती घेण्यासाठी हात टाकतात, पण अचानक त्यांच्या हाताला एक पाय लागतो. सर्व ऋषी अचंबित होतात. ते त्या तेजोमय शरीराला सावधपणे बाहेर काढतात आणि त्या ज्वालेतून प्रकट झालेला तेजस्वी बालक दिसतो. हा चमत्कार पाहून यज्ञभूमी नतमस्तक झाली. यज्ञकुंडातील तेज साधी अग्नी नव्हता. त्या अग्नीमध्ये आदिनाथ महादेवांच्या 3ऱ्या नेत्रातील अग्नितत्व सामावले होते. त्या दिव्य अग्नीत अंतरिक्ष नारायणाचा प्रवेश झाला. या 2 दैवी तेजांचे संयोग यज्ञकुंडात एकत्र आले आणि त्यातून प्रकट झाले चैतन्य जालिंदरनाथ महाराज. म्हणूनच त्यांना अग्निदेवाचा पुत्र असे म्हणतात. राजा बृहद्रव यांनी त्यांना अग्निदेवाचा प्रसाद मानून त्यांचं पालन पोषण स्वीकारलं. राजवाड्यात वाढलेला बालक रूपाने तेजस्वी, विचाराने शांत, मनाने आध्यात्मिक. त्याचे मन खेळात नव्हते, संसारात नव्हे, राजवाड्यातही सुखातही नव्हते. त्यांचे मन नेहमी ध्यान, मौन, सत्य आणि अग्नितत्वाकडे झुकलेले. वय 12 वर्ष होताच त्यांनी जाणले, माझा मार्ग हा राजवाड्याचा नाही, माझा मार्ग योगाचा, साधनेचा आणि तपाचा आहे. आणि ते सुखसंपन्न महाल सोडून वनाकडे निघाले. चैतन्य जालिंदरनाथ रानावनात फिरत होते. अचानक त्या जंगलात भयानक वणवा लागला. 4ही बाजूला ज्वाला, धूर, अग्नितांडव. जालिंदरनाथ इकडे तिकडे धावत होते, पण ज्वाला वाढतच होती.
त्या क्षणी अग्निदेवांचे लक्ष जालिंदरनाथांकडे गेले. अग्निदेवांनी त्यांच्या तेजात ओळखले, हा माझाच पुत्र. यज्ञकुंडातून प्रकटलेलं दिव्य तत्व. पितापुत्राची भेट ज्वालांमध्ये घडली. अग्निदेवांनी जालिंदरनाथांना त्या वणव्यापासून वाचवले. अग्निदेव म्हणाले, कुमार, तुझं जन्मतत्व दैवी आहे. तुला दिशा देणारा गुरु हवा. तू दत्तात्रयांकडे जा. ते स्वतः जालिंदरनाथांना गुरु दत्तात्रयांजवळ घेऊन गेले. दत्तात्रय प्रसन्न झाले. त्यांनी जालिंदरनाथांना मंत्र, तंत्र, योगशास्त्र, सिद्धविद्या आणि अद्वैत ज्ञानाची दीक्षा दिली. दीक्षेनंतर जालिंदरनाथांना बद्रीनाथ येथे तपासाठी बसवण्यात आले. तेथे त्यांनी अद्भुत तप, प्राणविद्या, अग्नियोग, मनोनाश, चैतन्यदीप हे सर्व साध्य केले. त्यांचे सिद्धत्व वाढत गेले आणि ते नाथ संप्रदायातील अग्निस्वरूप योगी म्हणून प्रसिद्ध झाले. या कथेतून आपणाला शिकवण मिळते, खरा मार्ग योग्य वेळी प्रत्येकाला सापडतो. जालिंदरनाथांना 12 वर्षाचे असतानाच आपला खरा मार्ग कळला. ही शिकवण फक्त साधूंनाच नाही, प्रत्येक माणसाला लागू होते. योग्य वेळ आली की जीवन स्वतःच आपल्याला सांगते, हा तुझा मार्ग आहे. योग्य गुरु जीवनाला दिशा देतो. अग्निदेवांनी सुद्धा दत्तात्रयांना गुरु मानले. यातून एकच संदेश मिळतो, मार्ग कळला तरी गुरुशिवाय प्रवास पूर्ण होत नाही. ओम जालिंदरनाथाय चैतन्य स्वरूपाय नमः. ही होती अग्नीतील अवतार दत्तात्रयांचे शिष्य सिद्धयोगी श्री चैतन्य जालिंदरनाथांची दिव्य जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत कानिफनाथ महाराजांची जन्मकथा आणि जीवन शिक्षा. आता संप्रदायातील गूढसिद्ध नारायण तत्वाचा अंश, असामान्य जन्मातून सामान्य जनतेपर्यंत योग नेणारे योगी श्री कानिफनाथ महाराज यांच्या जन्माची कथा, जिथे अवताराचा हेतू चमत्कार नसून लोकजागृती आहे. धर्मअधोगतीला जात असताना भगवान श्रीकृष्णांनी नारायण तत्वाला आदेश दिला, योग आणि वैराग्य राजदरबारापुरते नको, ते सामान्य माणसांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्या आदेशानुसार नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला. त्यापैकी एक होते प्रबुद्ध नारायण. हिमालयाच्या निर्जन प्रदेशात एक अद्भुत घटना घडली. एका विशाल हत्तीच्या कानातून एक तेजस्वी बालक प्रकट झाला. हा जन्म एकाला विचित्र वाटतो, पण नाथ संप्रदाय याचा अर्थ वेगळा सांगतो. पुराणात हत्ती हे ज्ञान, स्मृती आणि स्थैर्याचं प्रतीक मानलं जातं, आणि कान म्हणजे ऐकण्याची क्षमता. जो आधी ऐकतो तोच पुढे मार्गदर्शन करतो. म्हणून हत्तीच्या कानातून जन्म घेणारे ते झाले कानिफनाथ. कान म्हणजे ऐकणे, फी म्हणजे प्रकट होणे. हा देहाचा जन्म नव्हता, तो बोधाचा जन्म होता. कानिफनाथ महाराज राजदरबारात थांबले नाहीत, मठांपुरते सीमित राहिले नाहीत. ते गेले शेतकऱ्यांकडे, कष्टकऱ्यांकडे, सामान्य कुटुंबांकडे आणि सांगू लागले, योग म्हणजे संसार सोडणे नाही, योग म्हणजे संसार समजून घेणे. नाथ परंपरेनुसार नाथ हे लोकयोगी आहेत. नाथपंथांचा विस्तार करत कानिफनाथ महाराज दक्षिणेकडे आले. जिथे लोक तयार होते ऐकायला तिथेच ते थांबत, कारण जिथे ऐकण्याची तयारी आहे तिथेच ज्ञान फळतं. काळ पूर्ण झाल्यावर कानिफनाथ महाराज नगर जिल्ह्यातील मढी येथे आले. फाल्गुन मध्य पंचमी रंगपंचमीच्या दिवशी त्यांनी संजीवन समाधी घेतली. आजही मढीचे मंदिर हे आठवण करून देते, योग संपत नाही, तो पुढच्या पिढीत उतरतो. ही कथा आपल्याला शिकवते, जीवन बदलण्यासाठी आधी ऐकायला शिकावं लागतं. कानिफनाथांचा जन्मच सांगतो, जो ऐकत नाही तो शिकत नाही, आणि जो शिकत नाही तो बदलत नाही. आजच्या जगात आपण बोलतो जास्त, ऐकतो कमी. ही कथा सांगते, आधी ऐका मग निर्णय घ्या. अवतार नेहमी राजसिंहासनावरच येत नाही. कधी तो हत्तीच्या कानातून येतो, कधी सामान्य माणसाच्या रूपात. देव मदतीला येतो, पण आपण ओळखतो का, हा खरा प्रश्न आहे. योग म्हणजे पळ काढणं नाही, समतोल साधणं. कानिफनाथ महाराजांनी लोकांना संसार सोडायला सांगितला नाही. त्यांनी सांगितले, मन स्थिर ठेवा, कर्तव्य करा आणि आतून मोकळे राहा.
ही शिकवण आजच्या नोकरी, व्यवसाय, कुटुंब सर्वांनाच लागू पडते. ओम कानिफनाथाय नमः. ही होती नारायण तत्वाचा अंश, लोकयोगी सिद्ध श्री कानिफनाथ महाराजांची जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत गहिनीनाथ महाराजांची जन्मकथा आणि जीवनशिक्षा. नाथ संप्रदायातील विलक्षण सिद्ध, मातीमधून चैतन्य निर्माण करणारे योगी, गुरु शिष्य परंपरेचा जिवंत चमत्कार श्री गहिनीनाथ महाराज यांची जन्मकथा. जिथे मातीला प्राण मिळतात आणि गुरुकृपेने देवत्व प्रकट होतं. कनकागिरी गावात सद्गुरू मच्छिंद्रनाथांनी श्री गोरक्षनाथांना सर्व वेदशास्त्रांचे ज्ञान, 14 विद्या, सकल अस्त्रविद्या, शाबरी विद्या यात पारंगत केले होते. देवदर्शनाचा क्रम घडवून नरशी, कालिका, मंदा, मारुती, श्रीराम अशा देवतांचे साक्षात दर्शन गोरक्षनाथांना घडले. जेव्हा श्रीरामांची भेट झाली तेव्हा रामांनी गोरक्षनाथांना आपल्या मांडीवर बसवून आशीर्वाद दिला. एके दिवशी गोरक्षनाथ एकटे बसून संजीवनी मंत्राचा जप करीत होते. त्यावेळी गावची मुले खेळत खेळत तिथे आली. ती मुले चिखलाची गाडी करीत होती. गाडीवर बसवायला गाडीवान हवा म्हणून ती मातीचा पुतळा करायला लागली, पण पुतळा जमेना. मग त्यांनी गोरक्षनाथांना विनवणी केली, तुम्ही पुतळा करून द्या. गोरक्षनाथांनी चिखल हातात घेतला आणि पुतळा घडवू लागले. त्यावेळी त्यांच्या मुखातून संजीवनी मंत्र अखंड चालू होता. पूर्वनियोजित होते की नवनारायणांपैकी करभंजन नारायण हा अवतार मातीच्या पुतळ्यातूनच प्रकट होणार. पुतळा पूर्ण होताच करभंजन नारायणाने त्यात प्रवेश केला आणि क्षणात तेजस्वी बालक जिवंत झाले. ते रडू लागले. मुलांनी तो आवाज ऐकला आणि घाबरून ओरडू लागली. गोरक्षनाथांनी भूत आणलं. मुले पळून गेली. मार्गात त्यांची भेट मच्छिंद्रनाथांशी झाली. नाथांनी शांतपणे सगळा प्रकार ऐकून घेतला आणि त्या ठिकाणी गेले. दुरूनच बालकाचा रडण्याचा आवाज त्याच्या कानावर पडला. तेव्हा नाथांनी जाणले, हा करभंजन नारायणाचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथांनी त्या बालकाला उचलले आणि गोरक्षनाथांना सांगितले, जसा तू गौऱ्यातून जन्मलास तसाच हा संजीवनी मंत्रातून जन्मला आहे. गोरक्षनाथांची भीती दूर झाली. नाथांनी बालकाला आश्रमात नेले, दूध पाजले, पाळण्यात घातले. गावात बातमी पसरली, मच्छिंद्रनाथांनी मातीचा पुतळा जिवंत केला. लोक म्हणू लागले, ब्रह्मदेवापेक्षा मच्छिंद्रनाथ मोठे योगी आहेत. तीर्थयात्रेला निघताना मुलाच्या संगोपनाचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा मधुनाभा ब्राह्मण आणि त्यांची पत्नी गंगाबाई, दोघेही अपत्यहीन पण अत्यंत सद्गुणी, मच्छिंद्रनाथांनी बालक गंगाबाईच्या ओटीत ठेवत म्हटले, हा करभंजन नारायणाचा अवतार आहे. याचे नाव गहिनीनाथ ठेवा. मोहनास्त्र मंत्राने विभूती टाकताच गंगाबाईंच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. बालकाचे नामकरण झाले श्री गहिनीनाथ महाराज. नाथांनी सांगितले, 12 वर्षांनी गोरक्षनाथ येऊन याला अनुग्रह देतील. ही कथा आपल्याला शिकवते की जिथे इतरांना माती दिसते तिथे गुरु चैतन्य पाहतो. सामान्य लोकांसाठी तो फक्त पुतळा होता, पण गुरूंच्या दृष्टीने तो देवाचा अवतार होता. आपल्या आयुष्यातही आपण स्वतःला कमी लेखतो, पण योग्य गुरु आपल्यातील देव ओळखतो. मुलांचा खेळ चिखल पुतळा, कोणालाही वाटलं नसतं की तिथे अवतार घडेल. ही कथा आपल्याला शिकवते की जिथे इतरांना माती दिसते तिथे गुरु चैतन्य पाहतो. सामान्य लोकांसाठी तो फक्त पुतळा होता, पण गुरूंच्या दृष्टीने तो देवाचा अवतार होता. आपल्या आयुष्यातही आपण स्वतःला कमी लेखतो, पण योग्य गुरु आपल्यातील देव ओळखतो. खेळातूनही चमत्कार घडू शकतो. मुलांचा खेळ चिखल पुतळा, कोणालाही वाटलं नसतं की तिथे अवतार घडेल. देवाला वेळ, जागा आणि तयारी लागत नाही, फक्त शुद्ध भाव लागतो. आई पण हे केवळ जन्माने येत नाही. गंगाबाई जन्मदात्री नव्हती, पण ती खरी माता ठरली. जी प्रेमाने, त्यागाने आणि संस्काराने वाढवते तीच खरी आई. ही शिकवण आजच्या समाजाला फार गरजेची आहे. ओम गहिनीनाथाय नमः. ही होती मातीमधून जन्मलेले, गुरुकृपेने सिद्ध झालेले श्री गहिनीनाथ महाराजांची अद्भुत जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत
भर्तरीनाथ महाराजांची जन्मकथा आणि जीवनशिक्षा. नाथ संप्रदायातील गूढसिद्ध निसर्गाच्या कुशीत घडलेले योगी, ज्यांचा जन्म राजवाड्यात नव्हे तर तप, काळ आणि दैवी संकेतातून झाला. श्री भर्तरीनाथ महाराज. वनसंस्कारांची आणि नाथदीक्षेपर्यंतच्या पवित्र प्रवासाची कथा. ग्रंथ परंपरेनुसार एकदा उर्वशी अप्सरा हिचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्यदेवांचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक अंश कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला. ऋषींनी तपोबलाने जाणले, या पात्रात ठरलेल्या काळानंतर दैवी अवतार प्रकट होईल. म्हणून त्यांनी ते पात्र श्रद्धेने, संयमाने आणि तपश्चर्याने जपून ठेवले. काळ पुढे सरकत राहिला. 3103 वर्षे लुटली आणि वेळ परिपक्व झाली. ठरलेल्या क्षणी द्रमिल नारायणाने त्या भिक्षापात्रात प्रवेश केला. क्षणात दैवी तेज प्रकट झाले. त्या तेजातून एक बालक जन्माला आले. ते बालक म्हणजे भर्तरीनाथ. हा जन्म देहाचा नव्हता, तो काळ, तप आणि नारायण तत्वांचा संगम होता. ते बालक कोणाच्या तरी हाती सोपवले गेले नव्हते. दैवी नियोजनानुसार ते निसर्गाच्या संरक्षणात होते. वनात एका हरिणीने त्याला आपल्या पिलांसोबत मायेने वाढवले. कोणतेही शब्द नव्हते, कोणतीही शिकवण नव्हती, फक्त शांत संगत होती. भर्तरीनाथ झाडांचा पाला खात, वाऱ्याच्या लयीशी जुळत, भय न जाणता हरिणीच्या ममत्वात वाढले. जिथे अवतार असतो तिथे निसर्ग स्वतःच माता होतो. एकदा जंगलातून जयसिंग आणि रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांच्या नजरेस हा तेजस्वी बालक पडला. त्यांनी त्याला माणसांची भाषा शिकवली, मानवी व्यवहार समजावले आणि समाजाशी जोडले. निसर्गातून समाजाकडे भर्तरीनाथांचा प्रवास सुरू झाला. पुढे गोरक्षनाथ महाराजांनी या बालकातील दैवी तत्व ओळखले. त्यांनी भर्तरीनाथांना नाथपंथांची शिक्षा दिली. निसर्ग संस्कार, मानवी संस्कार आणि गुरुकृपा या तिन्हीच्या संगमातून भर्तरीनाथ सिद्धत्वाच्या मार्गावर स्थिर झाले. ही कथा आपल्याला शिकवते की निसर्गाशी जोडलेला माणूस कधीही आतून कोरडा होत नाही. भर्तरीनाथ निसर्गाच्या कुशीत वाढले. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अहंकार नव्हता, अस्वस्थता नव्हती. आजच्या धावपळीच्या जगात ही शिकवण फार मोलाची आहे. जीवनात प्रत्येकाला 3 प्रकारची संगत मिळते. भर्तरीनाथांना मिळाली निसर्गाची संगत, समाजाची संगत आणि सद्गुरूंची संगत, म्हणजेच हरिणी, ब्राह्मण दाम्पत्य आणि गोरक्षनाथ यांच्या रूपात. जीवन पूर्ण घडतं तेव्हा या तिन्ही संगती संतुलित असतात. आपली सुरुवात कशी झाली यापेक्षा आपण कुठे पोहोचलो हे महत्त्वाचं. भर्तरीनाथ पात्रातून जन्मले, वनात वाढले आणि योगी झाले. जन्म योगायोग असतो, पण जीवन मार्ग निवड असते. ओम भर्तरीनाथाय नमः. ही होती निसर्गातून घडलेले, गुरुकृपेने सिद्ध झालेले श्री भर्तरीनाथ महाराजांची दिव्य जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत श्री रेवणनाथ महाराज यांची जन्मकथा आणि जीवनशिक्षा. नाथ संप्रदायातील गूढसिद्ध, रेतीतून प्रकट झालेले चैतन्य, दत्तगुरूंच्या कृपेची प्रतीक्षा करणारे योगी श्री रेवणनाथ महाराज यांची जन्मकथा. मानवी जीवन आणि अपूर्ण मुक्तीपर्यंतची अत्यंत वेगळी पण अर्थपूर्ण कथा. ग्रंथ परंपरेनुसार ब्रह्मदेवाच्या वीर्यापासून पूर्वी 88,000 ऋषी उत्पन्न झाले. त्याचवेळी थोडेसे वीर्य रेवा नदीच्या तीरी पृथ्वीवर पडले. त्या रेतामध्ये चमस नारायणाने संचार केला. क्षणात एक पुतळा निर्माण झाला. तो पुतळा सूर्यासारखा तेजस्वी झाला आणि जन्म होताच एकसारखा रडू लागला. जिथे ब्रह्मतेज स्पर्श करते तिथे मातीही बोलू लागते. त्याचवेळी सहण सारुख नावाचा एक कुणबी नदीवर पाणी आणायला आला होता. त्याने रेतीत रडणारे मूल पाहिले. त्याचे हृदय कळवळले. त्याने ते बालक उचलून घरी नेले आणि पत्नीच्या हवाली केले. तिने आनंदाने त्यांना स्नान घातले, पाळण्यात ठेवले, आपल्या पोटच्या मुलाशेजारी निजवले. जन्म देहाचा असतो, पण माणूसपण संगोपनातून घडतं. रेवातीरी सापडला म्हणून त्याचे नाव ठेवले रेवणनाथ. रेवणनाथ लहानपणापासूनच वडिलांबरोबर शेतात जाऊ लागले. माती, बैल, रान हेच त्यांचे विश्व होते.
वयाच्या 12 वर्षात ते शेतकीच्या कामात अत्यंत कुशल झाले. नाथसंप्रदाय सांगतो, योग म्हणजे काम टाळणे नाही, तर कामात चैतन्य आणणे. एके दिवशी मोठ्या पहाटे रेवणनाथ बैल चरायला नेत होते. आकाशात लखलखीत चांदणं पडलं होतं. तेवढ्याच समोरून श्री दत्तात्रयांची स्वारी आली. खडावा पायात, जटा वाढलेल्या, पिंगट दाढीमिशी, त्रिदेवांचा साक्षात अवतार. त्यांना पाहताच रेवणनाथांना पूर्ण ज्ञान झालं. पूर्वजन्म आठवला, स्वतःची ओळख उमगली. तो स्तब्ध झाला. दत्तात्रयांनी विचारले, तू कोण आहेस? रेवणनाथ म्हणाले, तुमच्या देहात त्रिदेवांचे अंश आहेत. सत्वगुणी जो अंश आहे तो मी आहे. मला कृपा करून सनात करा. त्यांनी दत्तात्रयांच्या चरणी मस्तक ठेवले. दत्तात्रयांना माहीत होते, हा नवनारायणांपैकी चमसनारायणाचा अवतार आहे. तरीही त्यांनी पूर्ण अनुग्रह दिला नाही, कारण भक्ती जागी झाल्याशिवाय ज्ञान आणि वैराग्य टिकत नाही. त्यांनी फक्त एक सिद्धी सांगितली. रेवणनाथांना परमानंद झाला. पण एक सिद्धी समाधान देऊ शकते, पूर्ण मुक्ती नाही. दत्तात्रय निघून गेले. ही कथा आपल्याला शिकवते की जन्मदैवी असला तरी मुक्तीसाठी साधना हवीच. रेवणनाथ अवतार होते, तरीही पूर्ण मुक्त झाले नाहीत. दैवी सुरुवात पुरेशी नाही, दैवी प्रयत्न हवा. अनुग्रह न मिळणं ही शिक्षा नसते, ती तयारीची खूण असते. दत्तात्रयांनी अनुग्रह टाळला कारण वेळ आली नव्हती. आजही काही गोष्टी उशिरा मिळतात कारण आपण अजून तयार नसतो. समाधान आणि मुक्ती यात फरक असतो. रेवणनाथ एका सिद्धीने समाधानी झाले, पण समाधान म्हणजे थांबणं आणि मुक्ती म्हणजे पुढे जाणं. ही शिकवण आजच्या आयुष्यात फार महत्त्वाची आहे. ओम रेवणनाथाय नमः. ही होती रेतीतून जन्मलेले, शेतात घडलेले आणि दत्तकृपेची प्रतीक्षा करणारे श्री रेवणनाथ महाराजांची जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत चरपटीनाथ महाराजांची जन्मकथा आणि जीवनशिक्षा. नवनाथांपैकी अद्भुत तेजातून प्रकट झालेले सिद्ध, पिप्पलायन ऋषींच्या अंशातून जन्मलेले योगी, गवताच्या बेटावर प्रकट झालेली दिव्यता श्री चरपटीनाथ महाराज यांच्या जन्माची कथा. नवनाथ परंपरेतील ग्रंथानुसार दक्षाच्या नगरात त्यांची कन्या पार्वती हिचा लग्न समारंभ चालू होता. त्या प्रसंगी पार्वतीचे अनुपम तेज पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले. त्यांना तीव्र लज्जा उत्पन्न झाली. मग त्यांनी ते वीर्य रगडून चौफेर पसरले. त्या वीर्यातून एका बाजूस 60,000 वालकिल्ले ऋषी उत्पन्न झाले आणि दुसऱ्या अंगाचा भाग केराबरोबर भागीरथी नदीत पडला. तो भाग कुशाच्या बेटावर स्थिर झाला. जिथे ब्रह्मतेज स्थिरावतं तिथे काळानंतर अवतार घडतो. ग्रंथ सांगतात, त्या कुश बेटावर पिप्पलायन नारायणाने त्या ब्रह्मतेजात प्रवेश केला. तो अंश दैवी तेजात रूपांतरित झाला. याच अंशातून पुढे एक सिद्ध प्रकट होणार होता, तो म्हणजे चरपटीनाथ महाराज. एकदा सत्तश्रवा नावाचा ब्राह्मण भगीरथीच्या तीरावर दर्भ आणण्यासाठी गेला होता. त्यावेळी नारद मुनींनी त्याला भेट दिली. नारद मुनी म्हणाले, हे बालक सामान्य नाही, हे पिप्पलायन ऋषींचा अंश आहे, याचे संगोपन कर. ते बालक गवताच्या बेटावर प्रकट झालेले दैवी तेज होते. सत्तश्रवा आणि त्यांची पत्नी चंद्रा यांनी त्या बालकाला आपल्या घरी नेले. तो जन्म श्रीगर्भातून नव्हता, सामान्य बालकासारखा नव्हता. तो तेजातून प्रकट झालेला जन्म होता. नारद मुनींनी सांगितले, याचे नाव चरपटीनाथ असे ठेवा. अशा प्रकारे चरपटीनाथांचा अद्भुत जन्म झाला. कालांतराने चरपटीनाथ सद्गुरू गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य झाले. नाथपंथात त्यांना एक महत्त्वाचा सिद्ध मानले जाते. ही कथा आपल्याला शिकवते की दैवी गोष्टी नेहमी गाजत येत नाही, कधी त्या गवताच्या बेटावर सापडतात. चरपटीनाथ राजवाड्यात सापडले नाहीत, यज्ञकुंडातही नाही. ते सापडले गवताच्या बेटावर. जी गोष्ट दिसायला साधी असते तीच अनेकदा सर्वात मोठी असते. योग्य संगोपन हेच खरे भाग्य. चरपटीनाथांना सत्तश्रवा आणि चंद्रा यांचे संस्कार मिळाले.
दैवी जन्माला मानवी माया मिळाली म्हणून सिद्ध घडला. आजच्या जगात ही शिकवण फार महत्त्वाची आहे. ओम चरपटीनाथाय नमः. ही होती गवताच्या बेटावर प्रकट झालेली, पिप्पलायन ऋषींच्या अंशातून जन्मलेली श्री चरपटीनाथ महाराजांची जन्मकथा. पुढे आपण ऐकणार आहोत श्री वटसिद्ध नागनाथ महाराज यांची जन्मकथा आणि जीवन शिक्षा. नवनाथ परंपरेतील भय, संरक्षण आणि दैवी नियोजन यांचा संगम. वडाच्या पोखरात लपलेली दिव्यता, सर्पयज्ञाच्या काळात अवतरलेले सिद्ध वटसिद्ध नागनाथ महाराज यांची अत्यंत अर्थपूर्ण जन्मकथा. पूर्वी सरस्वतीच्या लीलांमुळे ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते वीर्य एका सर्पिणीच्या मस्तकावर पडले. त्या सर्पिणीने ते वीर्य भक्षण केले आणि तिच्या उदरात गर्भ वाढू लागला. ही घटना आस्तिक मुनींच्या लक्षात आली. आस्तिक मुनींना जाणवले, हा गर्भ सामान्य नाही, तर तो ऐरहोत्री नारायणाचा अवतार आहे. त्या काळात राजा जनमेजयाने सर्पसत्र आरंभले. अनेक ऋषींच्या सहाय्याने सर्व सर्पांचा नाश करण्याचा भयानक संकल्प झाला होता. आस्तिक मुनींनी त्या सर्पिणीला सावध केले. तुझ्या उदरी नारायणाचा अवतार आहे, पण तुझ्यावर मोठे संकट येणार आहे, म्हणून तू कुठेतरी लपून राहा. आस्तिक मुनींनी जितका भय धरला तितकाच त्यांनी रक्षणाचा मार्गही दाखवला. काळ पूर्ण होताच त्या सर्पिणीने एका वडाच्या झाडाच्या पोखरात एक अंडे घातले आणि निघून गेली. त्या अंड्यात ऐरहोत्र नारायणाने संचार केला. काळ जसा गेला तसे ते अंडे फाटले आणि त्यातून तेजस्वी बालक प्रकट झाले. तो बालक रडू लागला, पण त्याचे रक्षण करायला कोणीच नव्हते. त्यावेळी कौरधर्म नावाचा एक गरीब पण विद्वान ब्राह्मण त्या वडाच्या झाडाजवळ आला. त्याला एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो शोध घेत राहिला, पण काहीच दिसेना. तेव्हा देवांनी त्याला दृष्टी दिली. वडाचे झाड मोडले आणि त्या आत एक बालक प्रकट झाले. देवांनी सांगितले, हे बालक नारायणाचा अवतार आहे. वटवृक्षाने याचे रक्षण केलेले आहे, म्हणून याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे प्रसिद्ध होईल. सर्पिणीच्या पोटी जन्म, वडाच्या झाडात संरक्षण आणि नारायणाचा अंश या तिन्ही कारणांनी तो बालक वटसिद्ध नाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. नवनाथ परंपरेत त्याचे स्थान संरक्षण, धैर्य आणि स्थैर्याचे प्रतीक म्हणून मानले जाते. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा संकट टोकाला पोहोचते तेव्हा संरक्षण आधीच ठरलेले असते. नागनाथांचा जन्म सर्पसत्रासारख्या भयानक काळात झाला, पण त्याचे संरक्षण आधीच वडाच्या झाडात ठरले होते. आयुष्यात आपल्याला संकट दिसतं, पण देवाचं कवच दिसत नाही. ज्याला आपण फक्त झाड समजतो तो कधी पालक असतो. वडाचे झाड फक्त सावली देणारे झाड नाही, तर ते देवाचे रक्षणगृह ठरले. आजच्या आयुष्यात कधी आई वडील, कधी गुरु, कधी एखादा साधा माणूस आपल्याला वाचवतो आणि आपल्याला ते कळतही नाही. जन्म कसा झाला यापेक्षा जन्म कशासाठी झाला हे महत्त्वाचेच. नागनाथांचा जन्म सर्पिणीच्या पोटी अंड्यातून झाडात लपलेला, पण त्याचा उद्देश स्पष्ट होता. आपली सुरुवात गोंधळात असेल तर आपले ध्येय पवित्र असू शकते. ओम वटसिद्ध नागनाथाय नमः. ही होती नवनाथ कथासागरात सांगितलेली, वडाच्या पोखरात लपलेली, नारायणाच्या अंशातून अवतरलेली वटसिद्ध नागनाथ महाराजांची दिव्य जन्मकथा. या होत्या नवनाथांच्या जन्मकथा आणि सुंदर जीवन शिक्षा.